जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवाला शुक्रवार दिनांक 19 एप्रिल रोजी सुरुवात होत आहे। लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात देशातील 19 राज्ये व 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 102 लोकसभा मतदारसंघांमध्ये हे मतदान होईल। बस्तर आदी नक्षली भागासह संवेदनशील मतदारसंघांमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। पहिल्या टप्प्यात 16.63 कोटी मतदार 1.87 लाख मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावू शकतील। सर्व मतदान केंद्रांवर चोख व्यवस्था करण्यात आली असून 18 लाख कर्मचारी मतदान प्रक्रियेचा कारभार सांभाळतील। तसेच लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूर या 5 मतदारसंघात आज मतदान होणार आहे। पूर्व विदर्भात नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा, गोंदिया या 5 मतदारसंघांचा समावेश होतो। पूर्व विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। 2019च्या निवडणुकीत 5 पैकी 4 जागा भाजप सेना युतीने तर 1 जागा काँग्रेसने जिंकली होती। मात्र 2024 मध्ये हे चित्र वेगळे आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे रणांगणात आहेत। 5ही ठिकाणी थेट लढत असून जेव्हा थेट लढत होते त्याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसतो असा आजवरचा अनुभव आहे। मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 अशी आहे। मात्र गडचिरोली, चिमूर मतदारसंघातील आमगाव, आरमोली, गडचिरोली आणि अहेरी ही 4 विधानसभा क्षेत्रे नक्षलग्रस्त आहेत। त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने तेथे सकाळी 7 वाजता मतदान सुरू होईल आणि दुपारी 3 वाजता संपेल। ब्रह्मपुरी आणि चिमूर या 2 विधानसभा क्षेत्रात मात्र सायंकाळी 6 पर्यंत मतदान होणार आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, नागपूर। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।